नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज पौषपुत्रदा एकादशी. ह्या व्रताचे नियम, महत्त्व, पूजाविधी आणि कथा आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग, पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात 11वा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौषपुत्रदा एकादशी म्हणून साजरी करतात. पुत्रदा एकादशीचे महत्त्व काय? तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. जे लोक हे व्रत करतात, भगवान श्री विष्णूची अपार कृपा त्यांच्यावर राहते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. असेही मानले जाते की जे लोक वर्षातून 2दा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे. पुत्रदा एकादशीची पूजाविधी कशी करावी? एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात. त्यामुळे दशमीच्या दिवशीच कांदा, लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडावा. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशीच सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेच्या स्नानाला फार महत्त्व आहे. पण आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही गंगेचे पाणी टाकून आंघोळ केली तरीही त्याचे पुण्य मिळते. स्नानानंतर भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले अर्पण करावी आणि नैवेद्य अर्पण करून व्रताचा संकल्प घ्यावा. पूजेनंतर पुत्रदा एकादशीची कथा वाचून दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या उपवासाची पारणे करावी. पुत्रदा एकादशीचे नियम कोणते? ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण, कांदा विरहित अन्न खावे. यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान श्री विष्णूचे ध्यान करावे. तुम्हाला जर उपवास होत नसेल तरी चालेल, परंतु तामसिक अन्न वर्ज्य करावे. यासह खोटे बोलणे, राग, लोभ इत्यादी गोष्टीपासून अंतर ठेवून राहिले पाहिजे. एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन काटेकोरपणे करावे. त्यामुळे वांगी, सुपारी, मांस इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवावे. पुत्रदा एकादशीची कथा आपण पाहूया. पुरातन काळात महिष्पतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय, धर्मप्रिय असा राजा होता. मात्र त्याला स्वतःचे मूल नव्हते. मग त्याच्या शुभचिंतकांनी एका लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्पतीपुरी राजा हा अत्याचारी, निर्दयी असा राजा होता. मागच्या जन्मी याच एकादशीच्या दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तेथे नुकतेच बाळंतीण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तिथून हाकलून दिले. त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे पुत्रदा एकादशीचे व्रत करावे लागेल आणि पुण्य तुम्हाला राजाला द्यावे लागेल. तरच त्यांना संतती प्राप्त होईल. आणि ऋषीमुनीच्या निदर्शनानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून हे एकादशीचे व्रत केले जाते. जर पुत्रप्राप्ती व्हावी अशी जर वाटत असेल आणि जर
हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते, तर हे व्रत निश्चित करावे. धन्यवाद.